जा पप्पी देऊन दे ना मला पप्पी देऊन दे ना ये ना हा मला रडू बिडू नको हा बाय मला ना माझ्या हॉस्टेलची आठवण आली. मी जेव्हा पहिल्यांदा मला हॉस्टेलमध्ये टाकले होते ना तेव्हा माझे मम्मी पप्पा मला असेच सोडून जात होते आणि मी खरंच सांगू का मी तेव्हा नाही का त्या आईला सोडासाठी गेटवर सुद्धा गेलो नाही. जाताच जा म्हणलो ना मला एवढा आनंद होता या हॉस्टेलमध्ये जायचा. पण नंतर मग 2 दिवसानं जेव्हा माझा 5वीत असताना मी टाकले तेव्हा 2 दिवसानं माझा जेव्हा खाऊ सगळा संपला आणि जेव्हा कडकडीची भूक लागायला सुरुवात झाली तेव्हा बापरे काही सांगाच नको. एवढी घरची आठवण आहे एवढी मम्मी पप्पाची आठवण आहे एवढी रडो आणि एवढी रडलो होतो का माझ्या त्या हॉस्टेलचे जे मेन म्हणजे बाई होत्या आमच्या नाव त्यांचं देवबाई होत्या. त्या बाईंनी माझ्या पप्पाला फोन लावून बोलवून घेतलं नव्हतं का तुम्ही एका दिवसासाठी तरी का होईना तुमच्या पोरीले घरी घेऊन जा म्हणून. तेव्हा माझे पप्पा एक दिवस मला घरी घेऊन गेले होते येऊन. पण तरी पण वापस आणून दिलेच होते म्हणा. आणि तसंच हा आज करत आहे का अरे एवढा आनंद झाला आहे माझ्या आईच्या घरी जायचं आहे त्याला आजीच्या घरी जायचं आहे मामाच्या घरी जायचं आहे म्हणून खूप आनंद झाला त्याला. आणि तो बघा ना त्याची तळमळ जासाठी गावाली कशी सुरू आहे. तर पण तिथे काही त्याला प्यायला कमी नाही आहे म्हणा. त्याला काही माझी आठवण जास्त येणार नाही आहे पण सांगता येत नाही. लहानचा जीव आहे म्हणल्यावर रडवू शकते. तर पाहणं कसं त्याचा आनंद का मी चाललो मामाच्या गावले आणि आता मी काही येत नसतो लवकर. किती मागं लागला माझ्या आईच्या. माझी आई तर म्हणत होती तुले नाही नेत श्रावणीले नेतो कारण श्रावणी कशी थोडीशी समजूतदार आहे. हा कसा याला मध्येच टूक येते रडण्याची. मग म्हणजे गेल्या वर्षी नेलं नव्हतं ना थोडा लहान होता गेल्या वर्षी. तर सारखं माझा भाऊ जेव्हा कामाला जाय ना तर त्याच्या मागच लागे जिद्द धरे का मला पण तुझ्या म्हणजे तुझ्यासोबत अशी यायचं आहे म्हणून. तर मम्मीले आताही भेवस होता का हा अजून यावर्षी येत आहे खरं उन्हाळ्याच्या सुट्टीले पण हा आता आल्यावरही तसाच बिरल म्हणून मम्मीला भीती वाटत होती का याला नेत नाही मी श्रावणीला नेतो म्हणे. पण आता पाऊ पुढं जा गेल्यावर का हा रडते का नाही रडते का. नक्कीच पुढचा व्हिडिओ पहा. चला बाय बाय.